राज ठाकरे बाळासाहेबांना वंदन करणार आहेत। आपल्यासोबत वैदेही काणेकर त्या ठिकाणी लाईव्ह जोडले गेलेले आहेत। वैदेही, आपण पाहू शकतोय की आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे आणि राज ठाकरे भेट देत आहेत। कशी एकंदर परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय की सध्याची ही मोठी बातमी आहे की राज ठाकरे हे स्मृतीस्थळावर काही वेळेतच दाखल होणार आहेत। आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे काही वेळेतच या ठिकाणी दाखल होणार आहेत। मात्र त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत। 11 वाजता राज ठाकरे इथे शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्यानंतर दोनही भाऊ एकत्र बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतील। त्यामुळे आपण दुसरीकडे बघितलं तर दोन्ही ठाकरे बंधू गेल्या काही दिवसांपासून एकत्र येताना बघायला मिळत आहेत आणि अशातच राज ठाकरे देखील 11 वाजता स्मृतीस्थळावर येणार आहेत आणि या ठिकाणी येऊन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र बाळासाहेबांना अभिवादन करणार असल्याचं चित्र पुन्हा एकदा या ठिकाणी दिसणार आहे। या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र दिसून येणार आहे। याच्या आधी कुटुंबातील अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं दोनही ठाकरे बंधू एकत्र दिसून आले होते। मात्र बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे या ठिकाणी या आधी कधी दाखल झाले नव्हते। पहिल्यांदा या ठिकाणी खरं तर राज ठाकरे दाखल होणार असल्याचं दिसून येणार आहे आणि पुन्हा दोन्ही ठाकरे भाऊ बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं एकत्र दिसून येणार आहेत। वैदेही, मला अजून एक विचारायला आवडेल की आता या ठिकाणी निवडणुका तोंडावर आहेत आणि याच वेळी दोन्ही ठाकरे बंधूंच्या काही दिवस भेटी सुरू आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दोघेही एकत्र येत आहेत, तेव्हा युतीची काही शक्यता आहे का? कशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी आहे? नक्कीच आपण बघतोय की दोनही ठाकरे बंधू एकत्र अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आले होते, अनेक कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आले होते, मराठीच्या मुद्द्यावर पहिल्यांदा एकत्र आलेले दिसून आले होते आणि अशातच आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू एकत्र दिसून येणार आहेत। अधिकृतरित्या जरी दोनही भावांमध्ये युतीची चर्चा जरी झाली नसली तरी ही युती ही पुढील भविष्यामध्ये अपेक्षित असल्याचं मत खरं तर सामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळे व्यक्त करताना बघायला मिळत आहेत। अर्थात या संदर्भात अधिकृत कुठलीही घोषणा जी आहे ती केली नाहीये। वरिष्ठ नेते म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते या दोनही या एकूणच युती संदर्भात चर्चा करणार असल्याचं प्रत्येक वेळी नेते म्हणताना बघायला मिळतात। मात्र अनेक कार्यक्रम असू दे वा अनेक महत्त्वाच्या घडामोडी असू देत, हे दोन्ही भाऊ एकत्र अनेकदा दिसून आलेले आहेत। त्याच्यामुळे आता युतीची घोषणा नेमकी कधी केली जाते, कारण स्थानिक स्वराज्य निवडणुका खरं तर जवळ आहेत। एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष खरं तर निवडणुकी आहेत किंवा अगदी अध्यक्ष नगराध्यक्षच्या निवडणुका आहेत, मात्र त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील असंच दोनही पक्षांकडून सांगितलं जातंय। मात्र मुंबई महानगरपालिका आणि अन्य महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोनही भावांची एकत्र युती होणार आहे। फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे आणि त्या घोषणेची नक्कीच तुझा मुद्दा कळलेला आहे। आपण पाहतोय की आज दोन्ही बंधू एकत्र येऊन बाळासाहेबांना मानवंदना देतील। धन्यवाद वैदेही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।